आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. घेऊन वाचूया आजचं वचन. यर्महा 33:17. कारण परमेश्वर म्हणतो, इस्रायलच्या घराण्याच्या सिंहासनावर बसणाऱ्यांची उणीव दावीदला पडवायची नाही. हालेलुया. ह्या वचनामध्ये आपण काय बघतो की इस्रायलचा घराणा जे देवाने, हालेलुया, इस्रायल जे लोक होते इस्रायल देशात, त्या लोकांना 40 वर्ष देवाने खूप संकटात खूप परीक्षा घेतल्या. त्यांचे प्रत्येक क्षणाक्षणाला देवाने परीक्षा घेऊन त्यांना एक चांगली बुद्धी दिली, एक शक्ती दिली आणि एक हिंमत दिली. देवाने प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांची मदत बी केली, त्यांना कष्टात पण टाकलं, त्या कष्टातून बाहेर पण काढलं. असं इस्रायली लोकांना देवाने निवडून आलेले इस्रायली लोक, माझे इस्रायली लोक असं बोलला. तर त्यांच्या घराण्याला कोणाची गोष्टीची उणीव पडणार नाही, दावीदला उणीव पडणार नाही. आम्ही जर ह्याच पुस्तकामध्ये 15 आणि 14वं वचन जर वाचलं तर त्यात आम्हाला स्पष्टपणे देव काय म्हणतो ते कळल. परमेश्वर म्हणतो, पहा, इस्रायलच्या घराण्याविषयी व यहूदाच्या घराण्याविषयी जे हितकारक वचन मी सांगितले ते पूर्ण करण्याचे दिवस येत आहे. बघा देव काय म्हणतो, जे इस्रायलबद्दल जे मी वचन सांगितले आहे ते मी पूर्ण करण्याचे हालेलुया वेळ आलेली आहे. देव आम्हाला ज्यावेळेस वचन देतो ते वचन पूर्ण पण करण्याची देवात क्षमता आहे. देवात ते करण्याची, ज्यावेळेस देवाच्या तोंडातनं एक एक शब्द निघाले ते पूर्ण सत्य खरे आणि देव आम्हाला खाली पाडून वर उठवण्याची पण ताकद त्याच्यामध्ये आहे. इस्रायल लोकांना देवाने खूपदा संकटात टाकले, पण त्या संकटातनं पण त्यांना बाहेर काढलं. हे हालेलुया आम्हाला पण कळायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही कुठल्या संकटात राहू किंवा कुठल्या परीक्षेत पडू, त्यावेळेस आम्ही माणसाच्या विश्वासावर नाही किंवा माणसावर भरोसा न ठेवता आम्ही जर देवापाशी आलो आणि पूर्ण मनाने देवाला प्रार्थना केली, देवा जसं इस्रायल लोकांना तू त्या संकटातनं बाहेर काढले, त्यांना एक सिंहासन दिलं, त्यांना एक राज्य दिलं, तसं आम्हाला पण दे. आम्हाला पण ह्या परीक्षेतून तू बाहेर काढ आणि आम्हाला पण आमच्या मार्गावर उभं करण्यासाठी मदत कर. असं जर आम्ही हालेलुया विचारपूर्वक देवापाशी येऊन जर प्रार्थना केली, पूर्ण मन पूर्ण आत्म्याने जर प्रार्थना केली, तर देव नक्की आम्हाला आमचा हालेलुया जे मेन आहे ते देण्याची देवामध्ये पूर्णपणे क्षमता आहे. आणि आम्ही हे विसरलं नाही पाहिजे की आमचा देव सर्व ज्ञानी, सर्व सिद्ध परमेश्वर आणि सर्व शक्तिमान परमेश्वर आहे. देवापाशी काहीच कुठल्याच गोष्टीची उणीव पडू देणार नाही. तर देवाच्या लोकांनो, ह्या वचनाला आम्ही ग्रहण करून ज्यावेळेस पण आम्ही परीक्षात पडू किंवा संकटात पडू, तर देवाला इस्रायलची गोष्ट आठवण करून आम्ही प्रार्थना करू शकतो की देवा, इस्रायलला तू काढलं तसं आम्हाला पण काढ. असं म्हणून आम्ही प्रार्थना केली तर नक्की देव आमचं ऐकल. या आपण या वचनानुसार प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती करते देवा येशू ख्रिस्ता, जसं देवा तू इस्रायल लोकांना एक सिंहासन दिलं, एक राज्य दिलं, हालेलुया, त्यांना कधी कुठल्या गोष्टीची उणीव पडू दिली नाही देवा, तसंच देवा आम्ही पण संकटात पडताना देवा ज्यावेळेस तुझी हाक मारू देवा, त्यावेळेस तू आम्हाला उणीव पडू देणार नाही, कुठल्या गोष्टीची परमेश्वर कमतरता पडू देणार नाही. आणि किती काही मोठं संकट असं ना देवा, त्या संकटातनं तू आम्हाला बाहेर काढून हालेलुया आम्हाला पण ते स्थान तू देशील देवा, मी विश्वास करते. देवा ऐकणाऱ्या प्रत्येक बहीण भावांना पण तुझा विश्वास आलं म्हणून मी धन्यवाद करते. या वचनानुसार देवा प्रत्येक जणाच्या जीवनात कार्य कर, अनुग्रह कर, दया कर. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड नावात ऐक आणि कबूल कर माझ्या स्वर्गातील पिता.